ब्रेकनंतर मॉर्निंग प्राईम टाईममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता आपण काही कामाच्या बातम्या बघणार आहोत। पनवेल ते कर्जत दरम्यान रेल्वेनं प्रवास करण्याचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉरचं 85% काम पूर्ण झालंय। रेल्वे प्रशासनानं हा प्रकल्प वर्षाखेरीस पूर्ण करण्यासाठी एक लक्ष्य ठेवलेलं आहे। सुमारे 2782 कोटींचा खर्चाचा प्रकल्प आहे। कॉरिडॉरची एकूण लांबी 29.6 किलोमीटर। दुहेरी मार्गिकेच्या ट्रॅकपैकी 70% काम पूर्ण झाले। पनवेल ते कर्जत दरम्यानचे 2 रेल्वे फ्लायओव्हर पूर्ण झाले। 3 बोगद्यांचं बांधकाम करण्यात आलंय। संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 2782 कोटी। तर पनवेल, चिखले, पोएनजे चौक आणि कर्जत ही सुरुवातीची स्थानक आहेत। सध्या रस्ते मार्गे कर्जत गाडण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास लागतो। नव्या रेल्वे मार्गामुळे हा प्रवास सुमारे 40 मिनिटात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। शिवशाही बसेसमध्ये वारंवार बिघाड होतात, शिवाय त्यांना प्रवाशांचा कमी प्रतिसाद आहे। त्यामुळे शिवशाही बसेसचे निमाराम किंवा साध्या बसेसमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे। त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे। शिवशाही बसमध्ये वारंवार होणारे बिघाड, ब्रेक निकामी होणं, इंजिन ओव्हरहीट होणं, टायर फुटणं असे प्रकार घडतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्यावर परिवहन मंत्री सरनाईक यांनी महामंडळाच्या ताफ्यातील स्वमालकीच्या 688 शिवशाहींपैकी सरासरी 453 वाहनं जानेवारी 2026 मध्ये सेवेत कार्यरत होती। आयुर्मान पूर्ण झालेल्या कालबाह्य व तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त वाहनांबाबत आवश्यक ती कार्यवाही हाती घेण्यात आल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतनवाढीचा 100 कोटी रुपयांचा थकीत हप्ता जमा झालाय। हा हप्ता मिळावा यासाठी कर्मचारी संघटनांनी बोंब मारो आंदोलनाचा इशारा दिलेला, परंतु फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता देण्यासाठी शासनानं पैसे दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं होतं। आता उर्वरित रक्कम देखील दर महिन्याला मिळावी अशी मागणी संघटनांनी केली आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीनं कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे 65 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं घोषित केलेलं होतं। तर शिमग्यासाठी पुन्हा एकदा कोकणवासियांनी लाडक्या लाल परीलाच पसंती दिली आहे। तब्बल 500 एसटी बसेसचं बुकिंग झालेलं आहे। लाल परी हाऊसफुल आहे। 28 ते 10 मार्च दरम्यान रत्नागिरी विभागात एकूण 500 फेऱ्या होणार आहेत। येत्या 2 दिवसात तब्बल 750हून अधिक एसटी बुकिंग होण्याची शक्यता आहे। ग्रुप बुकिंगला प्राधान्य देण्यात येणार आहे। दरम्यान शिमगोत्सवासाठी मुंबई, पुणे, ठाणे येथून लाखो कोकणवासी कोकणात येणार असल्यानं एसटी विभाग सुद्धा सज्ज झाले। देशाच्या निर्यात आलेखात स्मार्टफोन निर्यातीत गेल्या वर्षी भारत नंबर 1 चा देश ठरला। 2025 या वर्षात भारतानं तब्बल $30 अब्ज किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात केली आहे। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। मात्र 2026 मध्ये स्मार्टफोन बाजारपेठेत 12 ते 15% मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। 2024-25 मध्ये देशात 5.5 लाख कोटी रुपये म्हणजे $60 अब्ज किमतीचे मोबाईल उत्पादन झालं आणि त्यापैकी 2 लाख कोटी म्हणजे सुमारे $22 अब्ज किमतीची निर्यात झालेली आहे। राज्यात वाढत चाललेल्या मुलांच्या डिजिटल व्यसनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन केलेली आहे। पुढील अधिवेशनाच्या आत सविस्तर अहवाल सादर केला जाईल अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली। राज्यात 18 वर्षांखालील सुमारे 4 कोटी मुलं आहेत, त्यापैकी जवळपास 3 कोटी मुलं 15 वर्षांखालची आहेत। गेमिंग ॲप्स, सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादा, अल्पवयीनांसाठी जाहिरातींवर निर्बंध यासारख्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले। राज्य सरकारकडून 2 फेब्रुवारी रोजी प्रधान सचिव वीरेंद्र सिंग यांना लेखी आदेश देऊन तज्ज्ञ कार्यदल स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। केंद्र सरकारनं आयकर कायदा 2025 अंतर्गत मसुदा नियम आणि फॉर्म जाहीर करत करसवलतींच्या दाव्यांमध्ये पारदर्शकता वाढवण्याचं मोठं पाऊल उचललंय। आता नोकरदार वर्गाला घरभाडं क्लेम घरमालकाशी करताना आपल्या असलेल्या संबंधांचा खुलासा करावा लागणार आहे। यामुळे स्वतःच्याच नातेवाईकांना घरभाडं दाखवून करसवलत मिळवणाऱ्यांवर सरकारची करडी नजर असेल। 1 एप्रिलपासून हा नवा कायदा संपूर्ण देशात लागू होईल। सध्याच्या नियमानुसार कर्मचारी आपल्या मालकाला किंवा कंपनीला घरभाड्याची माहिती देतात, परंतु घरमालक हा त्यांचा नातेवाईक आहे की नाही हे सांगावं लागत नाही। आता नवीन फॉर्म 124 नुसार ज्याला भाडं दिलं जाते त्या घरमालकाशी त्याचे कोणतेही कौटुंबिक किंवा इतर संबंध आहेत का हे करदात्याला स्पष्ट करावं लागणार आहे।